नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे नागपूर विभागासाठीची NHM नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत, तर याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. नागपूर विभाग सार्वजनिक आरोग्य विभागासाठीची भरती, त्यानुसार जे नोटिफिकेशन आहे ते इथे पाहू शकता. अधिकृत जे नोटिफिकेशन आहे पदभरती निवेदन यानुसार याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत नागपूर विभागासाठीच्या भरतीबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर या कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर या कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी नर्सिंग ऑफिसर, त्याचबरोबर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, त्याचबरोबर लेखापाल आणि कार्यक्रम सहाय्यक रिक्त पदांची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यानुसार सदरील पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती ह्या राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी मुंबई येथील संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून जाहिरातील आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवण्यासाठी निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. म्हणजे या भरतीसाठी तुम्ही जो अर्ज आहे ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोड करून त्या पद्धतीने अर्ज करू शकता. याच्याबद्दलची पदांबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर इथे पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर रिक्त पदे संवर्गनीय आहे भरण्यासाठी खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. याच्यामध्ये उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ यांच्याकडून असणार आहेत. पहिलं पद पाहू शकता नर्सिंग ऑफिसर स्किल लॅब पदासाठी एकूण एक जागा आहे. नियुक्तीचे ठिकाण आहे सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर. प्रवर्ग पदसंख्या 1 आहे. शैक्षणिक पात्रता आहे BSc नर्सिंग. वयोमर्यादा आहे 43 वर्षापर्यंत. दरमहा एकत्रित मानधन 25,000 असणार आहे. पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी, यासाठी एकूण एक जागा आहे. तालुका प्रशिक्षण पथक आलपल्ली जिल्हा गडचिरोलीसाठी हे नोकरी ठिकाण असणार आहे. खुल्यासाठी एक जागा. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे MBBS किंवा BAMS. MBBS पदवीधारकास आणि प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 50 वर्ष, सार्वजनिक आरोग्य सेवेतून निवृत्त झालेल्यांना 62 वर्ष अशी वयाची पात्रता आहे. पुढचं पद आहे लेखापाल आणि कार्यक्रम सहाय्यक, एकूण एक जागा आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था नागपूर येथे नोकरीसाठी ठिकाण असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे. वाणिज्य शाखेतील पदवी, त्याचबरोबर MSc टॅली टायपिंग मराठीमध्ये 30 वर्ड पर मिनिट, इंग्लिशसाठी 40 वर्ड पर मिनिट आणि याच्यामध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. वयाची पात्रता आहे 38 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर या कार्यालयातील येणाऱ्या रिक्त असणाऱ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर रिक्त पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 मार्च 2024 पासून शेवटची तारीख आहे 20 मार्च 2024 पर्यंत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. आता याच्यामध्ये 20 मार्च 2024 नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. याचाच अर्थ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2024. याच्यानंतर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण देण्यात आलेलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा नागपूर मंडळ. याच्यानंतर दिनांक वेळ आहे 5 मार्च 2024 ते 20 मार्च 2024 या वेळेमध्ये. अटी आणि शर्ती पाहू शकता. उपरोक्त नमूद केलेली पदे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. तर याच्यानुसार पाहू शकता, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे ॲप्लिकेशन बरोबर. यासाठी डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस नागपूर ऑदर डिडक्शन्स या नावाने डिमांड ड्राफ्ट काढणे आवश्यक आहे. यानुसार ही पद्धती जी आहेत कंत्राटी पद्धतीने असणार आहेत.
त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता पहिल्या पदांसाठी देण्यात आलेली आहे, ती पूर्ण असणे आवश्यक आहे. अनुभव त्याच पद्धतीने जी महत्त्वाची माहिती आहे, डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमचे बरोबर असणे आणि पूर्ण असणे, त्या अर्जाबरोबर असणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्जाचा विचार याच्यामध्ये केला जाणार नाही आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरता नमूद प्रवर्ग, जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. त्याचबरोबर जी महत्त्वाची माहिती आहे, शैक्षणिक क्वालिफिकेशननुसार जे तपशील आहे, म्हणजे क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते देण्यात येतील. याच्यामध्ये पाहू शकता, पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम असेल याच्यामध्ये 50 गुण असणार आहेत. त्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असणार आहे, त्याच्यासाठी 20 गुण आहेत. आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असेल त्यासाठी 30 गुण आहेत. अशा पद्धतीने गुणांकन असणार आहे, याच्यासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्जाचा जो फॉर्म आहे तो अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. तो डाउनलोड करून इथे पाहू शकता, जो फॉर्म आहे तो या जाहिरातीमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. तो डाउनलोड करून त्या पद्धतीने तुम्ही पूर्णपणे फिल आउट करून त्याबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स इथे पासपोर्ट साईज फोटोग्राफ चिटकवून डिमांड ड्राफ्टसह तुम्ही तो दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता. अशा पद्धतीने ही नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य अभियान नागपूरसाठीच्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.